हा बोल बागा. शेठजी, तुम्ही दुकानात येणार आहात? हा, मी दुकानात येणार आहे, पण थोडा टाइम लागेल त्याला. कारण काय, मी आधी उझबेकिस्तानला जाणार, तिकडून कझाकिस्तानला जाणार, मग तिकडून झांबियावरनं होता होता दुकानात पोहोचेन, तर थोडा टाइम लागेल ना मित्र. काय शेठजी, तुम्ही उलट उत्तर का देत आहात? तो प्रश्न उलटा विचारलास तर उत्तर पण उलटच मिळणार. शेठजी, तुम्ही दुकानात येणार आहात का असं विचारतो तसं मी 15-20 दिवसांमध्ये कधीतरी दुकानामध्ये येतो. अरे दुकानात तर मी रोजच येतो ना. अच्छा, सॉरी. मला म्हणायचं होतं की तुम्ही दुकानात किती वाजेपर्यंत येणार आहे काहीतरी. शेठजी सांगा ना, किती वाजेपर्यंत येणार आहात? अरे मी किती पण वाजता येईन, तू सांग ना काम काय. बस काम हे आहे, मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही दुकानात किती वाजता येणार आहात. पण का सांगितलं ना, आहे काहीतरी. बघा 1 मिनिट. शेठजी, तुम्ही हे तर सांगा कुठपर्यंत पोहोचले? बस मी सोसायटी कंपाऊंड मधनं निघतोय. या शेठजी. अरे बाबा बोल ना, तू काम काय आहे, नाहीतर मी जोपर्यंत दुकानात पोहोचत नाही तोपर्यंत माझा जीव टांगणीवर लागणार. नाही शेठजी, असं काही खास काम नाहीये. तुम्ही या दुकानात, ठीक आहे? हॅलो. अरे यार, हा बागा सॉरी बबिताजी, थांबा. मी घेतो. तुम्ही राहू दे ना बबिताजी, मी उचलतो. सॉरी. नो प्रॉब्लेम. सॉरी बबिताजी, माझं लक्षच नव्हतं. तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही, नॉट एट ऑल. इनफॅक्ट इवन आय एम सॉरी. ऍक्च्युली माझं लक्ष पण फोन मध्ये होता, तर आय एम सॉरी. माझं पण लक्ष मोबाईल मध्येच होतं ना. ते काय झालं, बागाचा फोन आला दुकानातून आणि मी त्याच्याशी बोलत होतो, इतक्या तुम्ही समोरून आला अचानक, त्याच्यामुळे कळलंच नाही ना मला. नो, इट्स ओके. इट्स ऍब्सोल्युटली फाईन. तुम्हाला खरंच लागलं तर नाही ना? नाही, नॉट एट ऑल. इट्स ओके. तसं सॉरी बबिताजी, विचारलं तर नाही पाहिजे, पण एवढे सगळे लिंबू तुमच्या घरी आज काय गोकुळधाम महिला मंडळची लिंबू सोडा पार्टी आहे का? नाही, असं काहीच नाहीये. ऍक्च्युली घरात लिंबू संपले होते आणि मी विचार केला की आज अय्यरसाठी लेमन राईस बनवते, म्हणून लिंबू आणायला गेलेले. वा बबिताजी, मानला पाहिजे. तुमच्यात ही जी नवीन पदार्थ बनवण्याची हौस आहे ना, गजब आहे. खरंच तुमच्यासारख्या फॅशनेबल लेडीज तर सामान्यतः स्वयंपाक करतच नाहीत. त्यांच्या घरी एकतर स्वयंपाकी असतो किंवा त्या आजकाल ऑनलाईन मागवतात. पण तुम्ही स्वतः इतकी फॅशनेबल लेडीज असून सुद्धा स्वतः स्वयंपाक बनवता. आणि स्वयंपाक पण असं तसं नाही, वेगवेगळे स्पेशल आयटम, लेमन राईस आणि बेंगून भाज्या आणि तो सुक्तो आहे ना. आणि खरंच सांगतो बबिताजी, तुमच्या हाताच्या स्वयंपाकाची टेस्ट असते ना, टेस्टडा पडून जातो. टेस्टडा म्हणजे? अरे हा गुजराती शब्द आहे. आमचं काय आहे ना, जेव्हा पण कोणत्या तरी वस्तू खूप मजा आली ना, खूप मजा येते ना, तेव्हा आम्ही असं म्हणतो की आजा तो टेस्टडा पड गयो. ओके. बबिताजी 1 मिनिट. थँक्यू. कशासाठी? सकाळी दर्शन देण्यासाठी. जेठाजी, तुम्ही पण ना. हा, तुम्हाला पटणार नाही बबिताजी, पण मी खूप वेळा अनुभव घेतलाय की जेव्हा पण असे सकाळी दुकानाला जाता तुमच्याशी भेट होते ना, तेव्हा तो माझा पूर्ण दिवस इतका चांगला जातो की विचारू नका. रिअली? हा, खरंच. असं काय होत असेल बबिताजी? आय डोंट नो. मला नाही माहित, सॉरी. मी सांगू? हा. ते काय ना की तुम्ही कधी कोणाचं वाईट नाही चिंतत, नेहमी सर्वांचा चांगला विचार करता. मग जेव्हा पण अशा चांगल्या लोकांची भेट होते ना, तर मग सगळं चांगलंच होतं ना. मे बी, बट थँक्यू सो मच. मग आम्ही निघू? ओके. परत एकदा थँक्यू. अरे जेठाजी, तुम्ही पण ना. ओके, बाय. हॅव अ गुड डे. बबिताजी, परत एकदा थँक्यू. अरे जेठाजी, तुम्ही पण ना. बाय. ओके, बाय बबिताजी. अरे, एक लिंबू तर राहिला. बबिताजी, अरे गेल्या काय? थँक्यू लिंबू.
आज जर तू बबिताजीच्या घरात संपला नसतास तर बबिताजी लिंबू आणायला बाहेर पडल्याच नसत्या. आणि आज तुझ्यामुळे सकाळी सकाळी बबिताजींचं दर्शन झालं. थँक्यू लिंबू, थँक्यू. हे जेठ्या, तू अजूनपर्यंत दुकानात नाही गेलास आणि ते लिंबू घेऊन काय खेळतोस? नाही, हा लिंबू कोणाचा? बापूजी इथे खाली पडला होता तेच बघत होतो की कोणाचा लिंबू पडलाय. मी तर ते दुकानातच निघालो होतो बापूजी. जय जिनेंद्र, दुकानात जातो. जय जिनेंद्र. लिंबूडा रे लिंबूडा, आंबट गोड लिंबूडा, ताजा ताजा लिंबूडा, रसरशीत लिंबूडा, हिरवागार लिंबूडा, लिंबूडा रे लिंबूडा, लिंबूडा रे लिंबूडा. नट्टू काका, लिंबूची माळ तयार आहे ना? हो हो, एकदम तयार आहे बागा बॉय. अच्छा, ही पहा. अरे वा नट्टू काका, जर तुम्ही लिंबूची माळ तयार केली आहे तर एक मिनिट. तर हे पहा नट्टू काका, शेठजी साठी लिंबू पाणी पण तयार आहे. वा बागा, शेठजी येतील ना तेव्हा आपण त्यांचे स्वागत या लिंबूची माळ आणि सरबतच्या ग्लासने करूया. शेठजी एकदम खुश होऊन जातील. येस, पण बागा, सरबत जास्त आंबट तर नाहीये ना? जर आंबट झालं तर शेठजी रागावतील ना. अरे नाही नट्टू काका, हे सरबत मी जगातील वर्ल्ड बेस्ट लिंबू सरबत बनवलं आहे. वाह, व्हेरी गुड. बस आता शेठजी लवकरात लवकर यायला पाहिजेत. बागा, शेठजी इज कमिंग. अरे बापरे, लवकर लवकर ही माळ आणि ग्लास लपव. चल. हो नट्टू काका. झालं? शेठजी, शेठजी का धडपडले? आरामात आरामात. अरे वा बाजूला. सांभाळ. अरे काय झालं? काय मी पडलो कसं काय? लिंबूच्या मुळे शेठजी. शेठजी, हा लिंबू. काय झालं ना शेठजी, तुमचा पाय ना लिंबूच्या वर पडला म्हणून तुम्ही घसरले. मग लिंबू दुकानात काय करत होता? खरेदी करायला आला होता? नट्टू काका, जेव्हा पण आपण शेठजी साठी काही चांगलं करायला जातो तेव्हा आपला लिंबू सारखा पचका होऊन जातो. आवर अपॉलॉजी शेठजी, म्हणजे क्षमा मागतो आम्ही. आमचा उद्देश तुम्हाला पाडण्याचा नव्हता. हो शेठजी, आमचा उद्देश तर तुमचं स्वागत करायचा होता. लिंबूने? शेठजी, तुम्ही डोळे बंद करा ना. हं? ते आम्ही तुमच्या स्वागतासाठी काही बनवलं आहे. काय बनवलंय? ते सांगण्यासारखं नाहीये. नाही म्हणजे सांगितल्यावर त्याची मजा नाही येणार. कोणाला? आपल्या सर्वांना. हो प्लीज शेठजी, तुम्ही डोळे बंद करा ना. अरे आता तुम्ही फक्त 30 सेकंदासाठी स्वतःचे डोळे बंद करून टाका. चला चला. हे काय? लिंबूची माळ. आणि फक्त लिंबूची माळ नाही, 11 लिंबूंची माळ. हो, पण ही 11 लिंबूंची माळ मला का घातली आहे? शेठजी म्हणतात ना, 11 लिंबूंची माळ घातल्याने आपल्यावर येणारं संकट दूर पळून जातं. अरे बाबा, अशी 11 लिंबूंची माळ घालून जर सर्व संकट लांब झाली असती तर पूर्ण जग अशी लिंबूंची माळ घालून फिरली असती. अरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात रे, असं काही होत नसतं.